साखर आंब्याच्या कैऱ्या 1 किलो कैऱ्या आपण बाजारातून आणल्या. त्यात 2.20 ग्रॅम जवळपास कैऱ्यांचा कोळीचा कचरा निघालेला असतो त्याच्यातून. म्हणजे 1 किलो कैऱ्यांचं 800 ग्रॅमच उतरतात. त्यात 2 वाटी मीठ घालायचे. एक चमचा हळद आणि अर्धी वाटी गूळ. मिठात भिजत टाकलेल्या कैऱ्या. साधारणतः 2 किलो कैऱ्यांसाठी आपण 1 पाव काश्मीरी मिरचीचं तिखट, 2 वाटी मीठ, 2 वाटी मोहरीची डाळ, 100 ग्रॅम जवळपास गूळ, पाऊण चमचा हळद, 1 चमचा आपण घेतलेली मेथी पूड आणि 2.5 ग्राम जवळपास आहे हिरा हिंग. मसाल्याचं ताट करताना तिखट, मोहरीची डाळ, हळद, मीठ, साखर, हिंग आणि मेथी पूड हे सगळं टाकायचे. आणि दक्षता ही घ्यायची की मीठ, साखर, हिंग हे सगळं मध्यभागी असलं पाहिजे. आणि हळूहळू आता आपल्याला याच्यात तेल घालायचं. आणि अशा सुंदर अशा मसाल्याच्या ताटात आपल्याला हळूहळू तेल घालायचे आणि मसाला मिक्स करायचे. खमंग हिंगाचा वास सुटलेला आहे. त्यात तेल मिक्स केल्यानंतर आपला साधारणतः असा सुंदर मसाला दिसणार आहे. आणि जवळपास याचं वजन 1.25 किलो इतकं झालेलं आहे. तर असा खमंग मसाला आपल्याला थंड झाल्यावर लोणच्याच्या फोडीत मिक्स करायचा. मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला तो हळूहळू लोणच्यामध्ये मिक्स करायचा. पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर आपलं चमचमीत चटकदार लोणचं इथे तयार झालेलं आहे. प्रत्येक याला छान मसाला लागलेला आहे. प्रत्येक पोळीला मसाला लागलेला आहे. आणि उरलेलं जे तेल आहे ते सुद्धा आपण आता याच्यात वरून हळूहळू घालायचे. आणि मग आपलं लोणचं रेडी.